शिक्षण विभागातला एक महत्त्वाचा निर्णय आहे। 10वी आणि 12वीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करण्यात आलाय। पहिल्यांदाच बोर्डाच्या परीक्षेच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख झालाय, त्यामुळे पालकांना देखील धक्का बसलाय। जातीचा वेगळा कॉलम हॉल तिकिटावर कशासाठी असा प्रश्न पालक मार्गाने विचारलाय। मात्र शाळेत विद्यार्थ्यांची कोणती जात नोंदवण्यात आली याची माहिती पालकांना व्हावी यासाठी जातीचा उल्लेख असल्याचं स्पष्टीकरण बोर्डाने दिलंय। तर जातीची नोंद चुकीची असल्यास पालकांना योग्य ती कागदपत्र देखील सादर करून ती दुरुस्त करता येईल असं बोर्डाचं म्हणणं आहे। मात्र शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी यावर आक्षेप घेतलाय। हॉल तिकीटवर जात प्रवर्गाचा उल्लेख करणं यासाठी चुकीचं आहे की विद्यार्थ्याची आयडेंटिटी आपण खऱ्या अर्थानं परीक्षेमध्ये झाकतो, जेणेकरून परीक्षकाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा बायस निर्माण होणार नाही यासाठी नंबरवर सुद्धा स्टिकर झाकलं जातं। आणि इथे तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये विद्यार्थ्याची जात कोणती आहे ही सरळ सरळ जाहीर करता, हे अत्यंत चुकीचं आहे। महाराष्ट्रामध्ये आज जात या विषयावर वातावरण अत्यंत भयानक झालेलं आहे। महाराष्ट्रातले समाज जीवन तुटेल की काय अशा स्थितीमध्ये आज आपण पोहोचलेलो असताना अशा प्रकारचे कोणतेही निर्णय घेताना शिक्षण विभागानं खूप विचार करायला हवा। या हॉल तिकिटाचा उपयोग विद्यार्थ्याच्या पालकांना तसे विद्यार्थ्यांना आपलं नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का, आपल्या आईचं नाव बरोबर आहे का, आपली जन्मतारीख बरोबर आहे का, आपल्या जातीचा प्रवर्ग बरोबर आहे का, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि या उदात्त हेतूने राज्य मंडळाने कॅटेगरीची नोंद म्हणजे प्रवर्गाची नोंद केलेली आहे। विद्यार्थ्यांना जर ते कळलं की आपल्या शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये किंवा ज्युनियर जनरल रजिस्टरमध्ये आपल्या प्रवर्गाची नोंद चुकलेली आहे, तर तो निश्चितपणे बदल होऊ शकतो